आतापर्यंत सोलापुरातील 16वी फाशीची शिक्षा। 16 महिन्याच्या मुलीला दारू पाजून तिच्यावर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी पती पत्नीला जिल्हा व सत्र न्यायाधीश UL जोशी यांनी फाशीची शिक्षा सुनावली। गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 5 महिन्यात न्यायाधीशांनी निकाल दिलाय। आरोपी धोलाराम अर्जुनराम बिश्नोई वय वर्ष 26, पुनीकुमारी भोलाराम बिश्नोई दोघे राहणार रामपल्ली RL नगर हैदराबाद तेलंगणा, मुळगाव तहसील गोडामालाणी जिल्हा राजस्थान असे फाशी झालेल्यांची नावे आहेत। 3 जानेवारी 2022 रोजी मयत 16 महिन्याच्या अल्पवयीन मुलीला धोलाराम बिश्नोई यांनी त्याच्या राहत्या घरी अल्पवयीन मुलीला दारू पाजले, तिच्यावर नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केला। तिला त्रास होत असल्याने ती रडत होती तेव्हा ओढणीच्या साहाय्याने तिचा गळा आवळून खून केला। या कृत्याला पत्नी पुनीकुमारी बिश्नोई हिने मदत केली होती। दोघे मयत मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सिकंदराबादहून राजस्थानकडे जात होते। सोलापुरात दोघांना खाली उतरून डॉक्टर मार्फत तपासणी केली असता त्यांना मुलगी मृत असल्याचे निदर्शनास आले होते। शवविच्छेदनात मुलीवर अत्याचार करून तिचा गळा दाबल्याचे निष्पन्न झाले होते। या प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट संदीप शेणगे, ॲडव्होकेट फिरोज शेख, ॲडव्होकेट अंजली बाबरे यांनी काम पाहिले। तपास पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, फौजदार शिवाजी शिंदे, पोलीस नाईक आनंद क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल DB वाघमारे, SV साळवी आणि DY कोळी यांनी काम पाहिले। सरकारी वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य। जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी ज्या मुलीला चालता बोलता येत नाही अशा लहान मुलीवर अत्याचार करून निर्घृण खून केला, दोघे जणांच्या लायकीची नाही असा युक्तिवाद केला, तो न्यायाधीशांनी ग्राह्य धरला आहे। SKS न्यूज करिता विश्वनाथ बिराजदार, सोलापूर। मुलीच्या अल्पवयीन या मुलीवर लैंगिक, नैसर्गिक, अनैसर्गिक आणि मौखिक अत्याचार केल्याप्रकरणी यातील आरोपी धोलाराम बिश्नोई आणि दुसरी आरोपी त्याची पत्नी पुनीकुमारी बिश्नोई यांना आज रोजी खुनाच्या अपराधाखाली दोषी धरून या ठिकाणी फाशीची शिक्षा म्हणजे मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे। याबाबत सविस्तर हकीकत अशी की सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती UL जोशी मॅडम, विशेष न्यायाधीश पोक्सो कोर्ट यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली। याच्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 31 साक्षीदार या ठिकाणी तपासण्यात आलेले होते। सरकार पक्षाचं म्हणणं असं होतं की हे आरोपी मूळचे राजस्थान येथील राहणारे, ते करून खाण्यासाठी सिकंदराबाद या ठिकाणी आलेले होते। मोलमजुरी करून ते त्यांचं जीवन जगत होते। अशातच त्यांनी या 16 महिने ज्याचं वय आहे या मुलीवर तिला दारू पाजून तिच्यावर शारीरिक असे लैंगिक, नैसर्गिक आणि अनैसर्गिक आणि मौखिक अत्याचार केले आणि हे अत्याचार सहन न झाल्यामुळं ती मुलगी ओक्साबोक्सा रडू लागली आणि त्यामुळं त्या मुलीचा या दोन्ही आरोपींनी मिळून ओढणीने गळा ओढून खून करून तिला मारून टाकलेलं होतं। लगेच ही बाब लोकांच्या निदर्शनाला येऊ नये म्हणून या दोन्ही आरोपींनी ते घर सोडलं ज्या ठिकाणी ते भाड्याने राहत होते आणि दुसऱ्या ठिकाणी भाड्याने राहायला घर घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या घरमालकाला सगळं सामान त्या ठिकाणी ठेवण्याची परमिशन मागितली आणि ठेवून आजोबा वारलेले आहेत असं कारण सांगून सिकंदराबादहून ते राजकोट एक्सप्रेसनं राजस्थानकडे प्रयाण करत होते। त्यावेळेला तिथे जे पॅसेंजर होते त्यांना ह्या बाबीची जाण झाली की हे बाळ जे आहे ते काहीच हालचाल करत नाही आणि त्याला कपड्यात गुंडाळलेलं आहे आणि त्या बाळाचे ओठ आणि पोट, हात वगैरे सगळे हे काळे निळे पडलेले आहेत। त्यामुळं त्या बाळाबद्दल त्यांनी विचारपूस केली असता बाळाला मलेरिया झालेला आहे आणि तो आजारी आहे असं त्या ठिकाणी त्या आरोपींकडनं सांगण्यात आलं। परंतु या ठिकाणी पॅसेंजर लोकांनी भरपूर तक्रार केल्यानंतर ज्या वेळेला गाडी वाडी रेल्वे स्टेशनवर आली त्यावेळेला सर्व पॅसेंजरनी वाडी रेल्वे स्टेशन मास्तरकडे याबाबत तक्रार केली आणि तक्रार केल्यानंतर परंतु त्या ठिकाणी वाडी रेल्वे स्टेशनवर डॉक्टर आणि पोलीस फोर्स अवेलेबल नसल्यामुळं त्या ठिकाणी स्टेशन मास्तरने ती गाडी सोलापूरकडे रवाना केली आणि सोलापूर रेल्वे स्टेशनला याबाबतची माहिती देण्यात आली। सोलापूर रेल्वे स्टेशननी याची माहिती सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे, GRPF, RPF यांना कळवली आणि ज्या क्षणी गाडी सोलापुरामध्ये प्रवेश केली त्यावेळेला बिफोर कोचमध्ये हे आरोपी त्या प्रेतासोबत होते।
त्यांना खाली उतरवलं गेलं आणि प्रेताची त्या ठिकाणी तपासणी केली असता ते मयत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। त्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद या ठिकाणी झाली। त्यानंतर या मृताचं शवविच्छेदन सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी करण्यात आलं आणि त्याच्यात आश्चर्यकारकरित्या या सर्व गोष्टीकाणी झाली। त्यानंतर या मृताचं शवविच्छेदन सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी करण्यात आलं आणि त्याच्यात आश्चर्यकारकरित्या या सर्व गोष्टी उघड झाल्या। पोलिसांनी या ठिकाणी शिताफीने तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलं होतं। सरकार पक्षानं हा पुरावा न्यायालयामध्ये सिद्ध केला। आरोपींचं म्हणणं होतं की त्यांनी काहीही केलं नाही, मुलगी आजारी पडून ती मेलेली आहे, परंतु सरकार पक्षानं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जे शवविच्छेदन अहवाल या ठिकाणी प्राप्त झालं, DNA रिपोर्ट प्राप्त झाले, CA रिपोर्ट प्राप्त झाले, 31 साक्षीदारांची सुसंगत अशी साक्ष न्यायालयामध्ये नोंदवली। याच्यावरून या आरोपींना दोषी धरून आज रोजी शिक्षेवर सुनावणी ठेवण्यात आलेली होती। सरकार पक्षाचं म्हणणं असं या ठिकाणी शिक्षेच्या सुनावणीवर मांडण्यात आलं की आरोपींनी हा रेअरेस्ट ऑफ रेअर केस असा प्रकारचा गुन्हा केलेला आहे, ब्रुटल मर्डर केलेला आहे, कोल्ड ब्लडेड मर्डर आहे हा। त्यामुळं एक आरोपी जर त्यांच्या मुलीला जर या पद्धतीनं जर मारत असेल तर या देशातील कुटुंब व्यवस्था नष्ट होऊन जाईल आणि एक मुलगी आपल्या बापावर कधीच विश्वास ठेवणार नाही। त्यामुळे या आरोपींना जिवंत राहण्याचा कोणताही या ठिकाणी हक्क व अधिकार नाही आहे। त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, कोणत्याही प्रकारची दया दाखवण्यात येऊ नये असा युक्तिवाद केला असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून